जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विकास कामांसाठी निधीचं वाटप, फंड ॲलोकेशन कसं होतं हे समजून घेणे सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. निधी वाटपाची प्रक्रिया मुख्यत्वे खालीलप्रमाणे चालते. निधीचे स्रोत, सोर्सेस ऑफ फंड्स. केंद्र सरकारचा निधी 15व्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निधी मिळतो. हा निधी प्रामुख्याने पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी असतो. राज्य सरकारचा निधी राज्य सरकार विविध योजनांसाठी, उदाहरणार्थ रस्ते विकास, समाज कल्याण, शिक्षण, जिल्ह्याला निधी देते. स्वनिधी, ओन रेव्हेन्यू. जिल्हा परिषद स्वतः गोळा करत असलेला उपकर, सेस, जसे की जमिनीवरील कर, पाणीपट्टी आणि इतर फी यातून तयार होणारा निधी. निधी वाटपाचं नियोजन, प्लॅनिंग ऑफ ॲलोकेशन. निधीचं वाटप हे सहसा लोकसंख्येच्या प्रमाणात आणि भागाच्या गरजेनुसार केलं जातं. जिल्हा नियोजन समिती, DPC. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या विकास कामांचा आराखडा येथे तयार होतो. पालकमंत्री याचे अध्यक्ष असतात आणि जिल्हा परिषद अध्यक्ष याचे सदस्य असतात. येथूनच मुख्य निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होतो. समितीनिहाय वाटप. जिल्हा परिषदेचा एकूण निधी विविध विषयांच्या समित्यांकडे, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, त्यांच्या गरजानुसार विभागला जातो. अनुसूचित जाती जमाती उपयोजना, SCP और TSP. संविधानानुसार एकूण निधीतील ठराविक हिस्सा लोकसंख्येच्या प्रमाणात दलित आणि आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी राखीव ठेवावाच लागतो. लोकप्रतिनिधींचा सदस्यांचा वाटा. सदस्य निधी, वार्ड कॉन्स्टिट्युएन्सी फंड. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला त्याच्या गटातील विकास कामांसाठी ठराविक निधी दिला जातो. या निधीचा विनियोग सदस्य त्यांच्या भागातील रस्ते, गटारे किंवा शाळांच्या दुरुस्तीसाठी सुचवू शकतात. पंचायत समिती स्तर. जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेला निधी पंचायत समितीमार्फत गावागावांत विभागला जातो. यामध्ये सभापती आणि सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. निधी खर्च करण्याची प्रक्रिया. निधी केवळ मंजूर होऊन चालत नाही, तर तो खर्च करण्यासाठी ठराविक पद्धत असते. ग्रामसभा, पंचायत समिती ठराव. कामाची मागणी ठरावाच्या स्वरूपात असावी लागते. तांत्रिक मंजुरी. संबंधित विभागाच्या इंजिनियरकडून कामाचा अंदाजपत्रक, एस्टिमेट तयार करून घेणे. प्रशासकीय मंजुरी. मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO किंवा संबंधित समिती सभापतींची स्वाक्षरी. निविदा प्रक्रिया. टेंडरिंग. मोठ्या कामांसाठी टेंडर काढून काम पूर्ण केले जाते. सदस्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे? आपल्या गटासाठी किती निधी मंजूर झाला याची माहिती बजेट बुकमधून घेणे. समाज कल्याण विभागाचा 20% निधी आणि महिला बालकल्याणचा 10% निधी योग्य कारणासाठी खर्च होत आहे का यावर लक्ष ठेवणे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी खर्च होईल याची काळजी घेणे, अन्यथा तो निधी परत लेप्स जाऊ शकतो. रस्ते विकास आणि विहिरींसाठीचा निधी याबद्दलची माहिती हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बदलेल.